नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्यछंदमध्ये तुमचं स्वागत आहे. गुढीपाडवा जवळ येत चालला आहे. 19 मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. हिंदू नववर्ष दिन. नववर्ष दिन म्हटलं की मला इंग्रजी महिन्यातील 31 डिसेंबर हा दिवस आठवतो. आपण सर्वजण तो दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करतो. नाचतो, बागडतो, रात्रभर धुमाकूळ घालतो. परंतु आमच्या नवीन वर्षाला आपण असं करतो का, हा प्रश्न सध्या मला सतावतो. मित्रांनो, नवीन वर्षाला आपण नवीन उपक्रम सुरू करतो, परंतु हा दिवस आपण साजरा करत नाही, हे चित्र मला तरी सध्या दिसतं. पण आमचे रंगकर्मी 19 मार्चला चैत्र चाहूल या नावानं एक भव्य दिव्य कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी 5 वाजता सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रायोगिक रंगभूमीवरील शुभांगी दामले यांची सुदर्शन ही प्रायोगिक संस्था, प्रायोगिक रंगमंच पुण्याला आहे, त्यांचा सन्मान व्यास सन्मान या नावानं करणार आहे. तसेच हौशी रंगभूमीवरील आणि प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक सुरेश गोसावी यांचासुद्धा सत्कार सन्मान चैत्र चाहूल या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यांना रंगकर्मी सन्मान म्हणून देण्यात येणार आहे. मित्रांनो, सुरेश गोसावी यांनी नाटकं लिहिली, एकांकिका लिहिल्या आणि हौशी मंडळींना एक लेखक त्या योगे मिळाला. त्या दोघांचा सन्मान होतो आहे, त्याबद्दल त्या संस्थेचा मी आभारी आहे. रवींद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात आपण आवर्जून या आणि आपण नवीन वर्षाचं स्वागत करूया अशी मला आशा आहे. तुम्हा याल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला यायलाच पाहिजे असा आग्रही करतो. कारण नवीन वर्ष हे आपलं आहे, त्यामुळे आपला वर्षाचा नवीन सन्मान आपल्याला करायलाच पाहिजे. बाकी पुढच्या वेळेला बोलूच. धन्यवाद.